खेळला जात आहे. पंच आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने एकेकालचे नामवंत क्रिकेटर संदीप पाटील सर जासे यांना आम्ही पाहतो, प्रशांत माली सर बालई आणि त्याच्यानंतर राजेंद्र घरत सर शवा जे पंचांच्या भूमिकेत आहेत. तर समालोचक आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर, गुणलेखक आमचे मित्र प्रणय म्हात्रे, त्याच्यानंतर वरुण म्हात्रे, प्रणय म्हात्रे मोरावे, वरुण म्हात्रे मुलेखंड. खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे. तर सामन्याकडे वळूया. पहला मैच खेला जा रहा है, बिल्कुल एक दमदार मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है. टॉस का सिक्का उछला, टॉस जीता यहां पर आरआर राइडर्स नावा वहाल 11 क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले यहां पर फील्डिंग करना पसंद किया है. और बल्लेबाजी के लिए इस विकेट के ऊपर निश्चित रूप से नेहल ऋत्वी 11 नावा क्रिकेट टीम को पहले यहां पर बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है. तो नावा यहां पर नेहल ऋत्वी 11 नावा 11 क्रिकेट टीम की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर स्ट्राइकर बल्लेबाज हम भूषण को देख रहे हैं और नौ स्ट्राइकर बल्लेबाज कपिल. भूषण के बारे में दोनों टीम के 12 यहां पर एक प्रतिनिधि हमारे कमेंट्री बॉक्स में आई है. तो आरंभिक बल्लेबाज भूषण को देख रहे, एक जबरदस्त मैन इन फॉर्म बल्लेबाज है. कल के मैच बिल्कुल कल के दिन में हमारे साथी कमेंटेटर रॉकस्टार प्रवीण गायकर हमें इंफॉर्मेशन देते हुए कि कल कयामत का कहर मचा था इस विकेट के ऊपर, वह बल्लेबाज भूषण अब मैदान के अंदर. तो आरआर राइडर्स 11 वहाल ग्रीन सिग्नल, अंपायर संदीप पाटिल सर का यहां पर इशारा था, हुआ ग्रीन सिग्नल. आरंभिक गेंदबाज प्रथमेश कोहली. प्रथमेश वुल्वा नोड के एक ताकतवर ऑलराउंडर खिलाड़ी माने जाते हैं. प्रथमेश कोहली आरंभिक गेंदबाज है और प्रथमेश अपने पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार. राइट आर्म और द विकेट, पहली गेंद. ये देखिए करारा जवाब, भूषण इसके लिए पहचाना जाते हैं. सीधा गेंद को फेंक दिया, गेंद गई सीधा डीप स्पेल, एक सीमा रेखा के बाहर 6 रन. की पारी यहां पर विदाउट स्कोर यानी कि 0 पर रनआउट के रूप में आउट होकर पैनल में लौट रहे. और ये पहला करारा झटका मिलता हुआ नेहल ऋत्वी 11 नावा 11 क्रिकेट टीम को कपिल के रूप में. दोन्ही क्रिकेट संघाचा राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. अब मैदान के अंदर नए बल्लेबाज नए बल्लेबाज ओमकार नए बल्लेबाज, लेकिन पूरी बागडोर होगी. भूषण के कंधे के ऊपर छक्का जरूर आया था पहले गेंद के ऊपर. प्रथमेश गेंदबाजी कर रहे, प्रथमेश के पहले गेंद के ऊपर करारा जवाब दिया था, छक्के के साथ खाता खोला था मैन इन फॉर्म बल्लेबाज भूषण ने. और द विकेट भूषण यहां पर प्रथमेश. ये देखिए गेंद लेग स्टंप से कभी बाहर, अंपायर संदीप पाटिल सर का इशारा आया. वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में इजाफा, अतिरिक्त रनों में हुई बढ़ोतरी. इसे एक अतिरिक्त रन की मदद से यहां पर निश्चित रूप से नेहल ऋत्वी 11 नावा 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है एक विकेट के नुकसान पर. यहां पर 8. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार प्रथमेश कोहली और द विकेट.
ये देखिए बैकफुट पर गए बल्लेबाज, जगह बनाकर खेले, गेंद जा रही है डीप कवर पॉइंट, सीमा रेखा के बाहर, गेंद सीमा पार, 4 रन। नेहल ऋत्वी 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या आगे अग्रसर होती हुई एक विकेट के नुकसान पर 12 विकेट जरूर गिरी है, लेकिन पीछे हटने को यह भूषण तैयार नहीं है। ये देखिए एक बार फिर से गैप ढूंढे, बैकफुट पर गए बल्लेबाज, जगह बनाकर खेले, गेंद जा रही है डीप पॉइंट, सीमा रेखा के बाहर, 4 रन। टीम के रन संख्या बनती हुई है निश्चित रूप से 16। कमाल की बल्लेबाजी, भूषण का जिक्र करना होगा, क्यों यह बल्लेबाज टीम का सबसे होनहार खिलाड़ी का माना जाता है और उन्होंने इस विकेट के ऊपर साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे, उनकी मानसिकता बिल्कुल नाम की तरह, यह देखिए नाम की तरह मानसिकता। सीधा गेंद गई डीप लॉन्ग लेकर, 1 बाउंस गेंद, सीमा पार, 4 रन। चार रन के मदद से नेहल ऋत्वी 11 नावा 11 क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारती हुई बग्गर को एक विकेट के नुकसान पर 20। कमाल की बल्लेबाजी, भूषण का जिक्र करना होगा, चौके की हैट्रिक भूषण द्वारा, लगातार 3 चौके दाग चुके हैं मैन इन फॉर्म बल्लेबाज भूषण। प्रथमेश और दी विकेट, इस बार गेंद हवा में जरूर है और के साथ यहां पर नेहल ऋत्वी 11 क्रिकेट टीम नावा क्रिकेट टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ एक विकेट के नुकसान पर 26। पहले ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद यहां पर नेहल ऋत्वी 11 नावा क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है एक विकेट के नुकसान पर 26। तर खऱ्या अर्थाने आज शिवजयंती आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत की भीती नामा मुली तुझी रे, गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा, आणि दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा, आपला महाराष्ट्र, संतांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र, आणि जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या मासाहेब जिजाऊंचा हा आपला महाराष्ट्र, आणि ज्या महापुरुषाने स्वराज्याची निर्माती, स्वराज्याचं खऱ्या अर्थाने देखणं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरवलं, आणि आज देखील जगातील प्रत्येक घरातील आईला असं वाटतं की जगातील सर्वोत्तम पुत्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र। पहले ओवर की हुई समाप्ति, पहले ओवर की बात करें तो प्रथमेश कोहली गेंदबाजी कर रहे थे आरआर राइडर्स वहाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से। हमारे साथी स्कोरर प्रणय मात्रे मैन फ्रॉम मोराबे हमें जानकारी देते हुए कि प्रथमेश का गेंदबाजी का विश्लेषण रहा। पहले ओवर में 26 रन यहां पर उन्होंने खर्च किए। आप दूर वाले छोर से किरण पाटिल राउंड विकेट मारा कर रहे हैं। दोस्तों कौन भूलेगा नेरे की प्रतियोगिता, नेरे के प्रतियोगिता में बिल्कुल ऑलराउंडर परफॉर्मेंस किया था, गेंदबाजी और बल्लेबाजी के वजह बिल्कुल एक लाजवाब प्रदर्शन के माध्यम से मैन ऑफ द सीरीज पुरस्कार उन्होंने जीता था। और इस बार गेंद हवा में, डाउन द फील्डर, लौटना होगा बल्लेबाज को, और इसी के साथ बल्लेबाज ओमकार की पारी 0 पर हुई समाप्त। थैंक्स डीजे मास्टर। इसलिए किरण पाटिल जाने जाते हैं दोस्तों, ये उलवा,
यानी क्रिकेट टीम का सबसे मोस्ट इंपोर्टेंट खिलाड़ी क्यों कहा जाता है इसे, उन्होंने साबित करके दिखाया कि पहली गेंद डॉट पे की, दूसरी गेंद के ऊपर बल्लेबाज ओमकार जैसे बल्लेबाज को शून्य पर उन्होंने बिल्कुल घर का लौटना, यहां पर रास्ता पकड़ना पड़ा। हेलो। और इसी 6 रन की वजह से यहां पर टीम की रन संख्या बन चुके निश्चित रूप से नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पर 32। पहला विकेट का जो पतन होता, फॉल ऑफ फर्स्ट विकेट ऑन 7 रन एंड फॉल ऑफ सेकंड विकेट ऑन 26 रन। अभी भी रुका हुआ स्कोर है नेहल रुतवी 11 क्रिकेट टीम का 2 विकेटों के नुकसान पर 32। तर वहाल ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आदरणीय प्रमोददादा कडू साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत वाहलगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अमर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। आपलं आम्ही श्री गणेश 11 नावेखाडी आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करत आहोत या स्टेजवर। ये देखिए लेकिन अब भूषण यहां पर गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का इशारा आता हुआ वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसे एक अतिरिक्त रन की मदद से यहां पर नेहल रुतबी 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या बनी 2 विकेटों के नुकसान पर 3-3। ये देखिए किरण पाटिल शानदार गेंदबाजी, लेंथ लाइन और दिशा के साथ नियंत्रण रखते हुए स्टेजवर आम्ही पाहतो खरं ज्यांचं आगमन झालेलं आहे ते वाहल ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद दादा यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर अमर पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, आपलं स्वागत। अब मैदान के अंदर नाव 11 की यह रन मशीन है। ये लाउड अपील जोरदार हुई थी लेकिन अपीलों में विश्वास कम, उत्साह ज्यादा, विश्वास कम। अंपायर का इशारा आया, ओवर की हुई समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति, दूसरे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या बनी है 2 विकेटों के नुकसान पर 33 यानी कि 3-3। हेलो। तर इस ओवर की बात करें, किरण पाटिल ने शानदार गेंदबाजी की। हमारे साथी स्कोरर हमें जानकारी देते हुए बिल्कुल किरण पाटिल यहां पर आरआर राइडर्स 11 वाहल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से दूसरी ओवर फेंकी थी। किरण का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 और 7 रन, एक महत्वपूर्ण सफलता। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, जोगेंद्र कोहली मोहगांव के ये बेस्ट ऑलराउंडर माने जाते हैं। और मनीष घरत आप बल्लेबाजी के लिए, मनीष घरत नावा के एक धुरंधर मिडल ऑर्डर के बल्लेबाज है। मनीष आप खेलने के लिए तैयार। नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हम देख रहे, भूषण को देख रहे, क्या कमाल की बल्लेबाजी भूषण की इस मैदान के ऊपर। बाजी के लिए गेंदबाज जोगेंद्र कोहली, ये देखिए ये बिल्कुल हाइट, बिल्कुल गेंद गई सीधा फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। और अंपायर का इशारा आया, हाइट फैक्टर, गेंद नो गेंद करार।
नहीं है। जब तक गेंद उठाए फील करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का, और इसी 1 रन की मदद से यहां पर नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या आगे एग्रेसर होती हुई 39 यानी कि 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाज जोगिंदर कोहली को हम देख रहे हैं, उलिवे नोड के एक नामांकित ऑलराउंडर माने जाते हैं, लेकिन अब सामने बल्लेबाज भूषण भोईर। भूषण आक्रामक बल्लेबाज, यह देखे कमाल, जैसे गेंद रडार में आई सीधा गेंद को फेंक दिया, गेंद सीमा पार 6 रन। यहां पर नेहल रुतवी 11 क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 45। इथे सन्माननीय रोहित दादा कडू यांचा इथे आगमन झालेलं आहे। प्रत्येक वर्षी श्री गणेश 11 नावेखडी यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाते आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था मात्र उपलब्ध केली जातो। खऱ्या अर्थाने ते एक चांगलं काम करतात रोहित दादा कडू, कारण नेहमीच म्हटलं जातं फिश कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर। खऱ्या अर्थाने आणि ती भूमिका समाजाच्या दृष्टिकोनातून, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुमचं खूप मोठं योगदान आहे। स्वागत आपलं। धावसंख्या इथे पाहतो आपण खऱ्या अर्थाने नेहल रुतवी 11 क्रिकेट संघाची ती 2 बाद 45 आणि 45 म्हटलं तर हिटमॅन रोहित शर्मा कोण विसरणार मित्रांनो, जगातील सर्वाधिक, भारताचा सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर म्हणून आज रोहित शर्मा याचं नाव सर्वात पुढे आपण पाहतो। आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे जोगेंद्र कोहली, जोगेंद्र और दी विकेट मारा करने के लिए तैयार होंगे भूषण के लिए, और भूषण को रोकना ये मिट्टी से तेल निकालने के बराबर है। क्या कमाल की बल्लेबाजी भूषण की, ये देखिए घुटने का इस्तेमाल, ये देखिए जैसे गेंद रडार में आई उसके ऊपर मोड़ लगाई, गेंद गई सीधा डीप स्पेन, एक सीमा रेखा बाहर 6 रन। खेळी साकारली, त्यात 9 षटकारांचा समावेश। हात भूषण भोईर आक्रमक फलंदाज, और ये देखिए डॉट गेंद की हुई यहां पर समाप्ति। अभी भी रुका हुआ स्कोर है, नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पर 51। क्या कमाल की बल्लेबाजी है, भूषण का जिक्र करना होगा। खेल रहे 43 पर, 7 रन दूर है मज अपने अर्धशतक से। ये गेंद हवा में जरूर है, डाउन दी विकेट कीपर, और मौका बनेगा। और इसी के साथ लंबी पारी, भूषण की एक महान पारी की यहां पर हुई समाप्ति। भूषण की पारी समाप्त हुई। क्या कमाल की बल्लेबाजी की भूषण ने, 5 छक्के दागे अपने पारी में, 2-3 चौके दागे, 4 चौके, 5 छक्के और 3 चौके। कमाल की बल्लेबाजी, 14 गेंदों का सामना किया, 43 रनों का योगदान दिया भूषण ने। इसलिए भूषण नावा क्रिकेट टीम की रन मशीन मानी जाती है दोस्तों। उन्होंने इस विकेट के ऊपर साबित करके दिखाया कि उनकी सोच, उनके इरादे, उनकी मानसिकता बिल्कुल उनके नाम की तरह है। आप भूषण आउट होने के बाद मैदान के अंदर नए बल्लेबाज प्रतीक कोहली, और प्रथमेश कोहली के ये बड़े भाई है, 2 भाई खेलते हैं दोस्तों।
ये देखे इस बार गेंद को खेला पॉलोथो के रीजन में और इसी के साथ अंपायर का इशारा आया। ओवर की हुई समाप्ति, एक दूसरे ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति। 3 ओवर के समाप्ति के बाद नेहर रुतवी 11 नावा 11 क्रिकेट टीम की रन संख्या बनी 3 विकेटों के नुकसान पर 51। तर इथे आपण पाहतो नेहल रुतवी क्रिकेट संघ आणि नावा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अर्थात पॅकर्स आहेत। काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत नावा गावचे। तर या शैलेशदादा पाटील यावं आपण स्टेजवर आपलं श्री गणेश 11 नावेखाडी यांच्या वतीने शैलेशदादा पाटील आपलं स्वागत आहे। 3 षटकांची झाली समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 51। आणि या षटकाचा जर विचार केला जोगेंद्र कोहली अतिशय महागडे गोलंदाज इथे खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळतात। 18 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं। एकूण 3 षटकांची झाली समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर इथे नेहल रुतवी 11 क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 51। आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं। या स्पर्धेचा नियमावली आहे 5 गोलंदाजांचा वापर 5 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाजांचा वापर इथे केला जाईल। गणेश कोहली, गणेशपुरी के ये गेंदबाज बिल्कुल प्रवेश कोहली और प्रतीक कोहली वो भी गणेशपुरी का नेतृत्व करते। प्रतीक गणेशपुरी का सबसे रन मशीन मानी जाती है और कीपर है विकेट कीपर वो भी गणेशपुरी के। बिल्कुल एक बार फिर से प्रवेश, ये गेंद बैकफुट पर गए, जगह बनाकर खेले, कवर पॉइंट रीजन में गेंद थी, डाउन दी फील्डर और इसी के साथ बल्लेबाज की पारी यहां पर हुई समाप्त। की पारी हुई समाप्त। 0 पर आउट हुए। तारीफ करनी होगी गेंदबाज प्रवेश कोहली। प्रवेश कोहली का जिक्र करना होगा, हालांकि हमेशा एक ही टीम का नेतृत्व करते हैं और उन्हें मालूम था प्रतीक की कमजोरी क्या है। प्रवेश कोहली यानी नए बल्लेबाज विघ्नेश मैदान के अंदर जाते हुए, नए गेंदबाज विघ्नेश जाते हुए, प्रतीक कोहली की पारी यहां पर हुई समाप्त और विघ्नेश मैदान के अंदर सामना करेंगे प्रवेश के गेंदबाजी का। सन्मान्य शैलेशदादा पाटील नावा यानी की नेहल रुतवी 11 क्रिकेट संघाचे ते पॅकर्स आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत। प्रवेश और द विकेट। ये देखिए इस बार बिल्कुल गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के रीजन में, डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में। किरण पाटिल गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक बल्लेबाज मनीष घरत के पास 1 रन लेने का समय मिला। इसी 1 रन की मदद से मनीष पहुंच रहे 6 पर। एक चौके की मदद से टीम की रन संख्या नेहल रुतवी 11 क्रिकेट टीम की यहां पर 4 विकेटों के नुकसान पर 52। अब बल्लेबाजी के लिए तैयार विघ्नेश। ये देखिए ये गेंद थी बिल्कुल बल्ले पर आई थी यहां पर, लेकिन पूरे फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। अंपायर का इशारा 22 का आता हुआ। अतिरिक्त रन में हुआ इजाफा। इस एक अतिरिक्त रन की मदद से नेहल रुतवी 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 53 यानी कि 53। जो पहला विकेट का पतन होता, फॉल ऑफ फर्स्ट विकेट ऑन 7 रन, फॉल ऑफ सेकंड विकेट 26 रन, फॉल ऑफ थर्ड विकेट ऑन 51 रन एंड फॉल ऑफ फोर्थ विकेट ऑन 51 रन। यानी तीसरे विकेट के लिए एक शानदार साझेदारी बनी थी। ये देखिए इस बार बैकफुट पर गए बल्लेबाज, जगह बनाकर खेले, गेंद जारी है पॉइंट और गली के रीजन में गेंद जाती हुई, गेंद सीमा पार 4 रन। हेलो, तर गेंद जा रहे यहां पर निश्चित रूप से शॉट पाइलने के रीजन में 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। और इसी 1 रन की मदद से टीम की रन संख्या 58 नेहल रुतवी 11 नावा क्रिकेट टीम की। बल्लेबाज हम देख रहे हैं, जिस बल्लेबाज ने आते बिल्कुल यहां पर मनीष घरत को हम देख रहे, विघ्नेश को देख रहे। विघ्नेश ने अभी अपना खाता खोला है और निश्चित रूप से आप मनीष है
तैयार बल्लेबाजी के लिए। विघ्नेश स्ट्राइकर बल्लेबाज विघ्नेश। ये देखिए गेंद बिल्कुल जा रही है, शॉर्ट गली के रीजन में गेंद जाती हुई, फील्डर तैनात, कोई रन लेने का मौका नहीं है, पाणी घेऊन जायचं बघा मैदानामध्ये, कोई रन लेने का मौका नहीं। और इसी के साथ प्रवेश कोहली द्वारा एक सफल ओवर की समाप्ति हुई, यानी कि चौथे ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद नेहल ऋत्वी 11 क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 4 विकेटों के नुकसान पर 58। तर नावागावचे काँग्रेस पक्षाचे जे कमिटीचे अध्यक्ष आहेत शैलदादा पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल। श्री गणेश 11 नावेखाडी क्रिकेट ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने शैलदादा पाटील जे नेहल पाणी घेऊन जायच्या बघा मैदानामध्ये, नेहल ऋत्वी 11 क्रिकेट संघाचे जे पॅकेट्स आहेत त्यांचा सन्मान्य चेतनदादा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे। त्याच्यानंतर रोहित दादा कडू यांचा इथे स्वागत केलं जाईल। हॅलो, तर चौथे, हॅलो हॅलो चौथे, हॅलो चौथे ओव्हर के
hello, 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 hello. Hello, hello. Hello.
hello, तर थँक्यू महागुरु. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. आमदार श्री गणेश क्रिकेट संघ नावेकाडी यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा पंचांचा इशारा येईल. सेकंड इनिंग इथे स्टार्ट होईल आणि विजयासाठी पहिलं दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा असेल. तर त्याच्यानंतर इथे सन्मान करूया. तर इथे प्रमोद वहाल ग्रामपंचायतीचे अमर पाटील यांचं तर नक्कीच 7 धाव फलक दाबा मोठी भागीदारी बनवू तयार. यावेळी साबेत आहे फक्त विनेश
19 फेब्रुवारी जगात लय भारी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊया. केशरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिवछत्रपतींचा छंद एक मुखाने आज गाऊया जगदंब जगदंब जगदंब. तमाम शिवभक्तांना क्रिकेट रसिकांना आज शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊया. तर इथे विकेट पहिल्याच मैदानातून बाहेर होईल आणि कदाचित जर विचार केला तुम्ही इथे थोडंसं प्रेशर इथे पाहायला मिळतंय. तो बॅटिंग करणारा क्रिकेट संघ तो अर्थातच RR रायडर्स 11 व्हाल टीम. पहिल्या विकेटसाठी भागीदारी तुम्हाला चांगली हवी होती परंतु फलंदाज बाद झाले लवकर 2 या धावसंख्येवरती. आता इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय मात्रे तयार. ग्राउंड द विकेट ने पुन्हा एकदा या बॉलवरती त्या म्हणजेच 2 नॉन स्ट्राईकला अक्षय आहेत. तर पहिलं षटक इथे संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक मॅजिक आकडा तुम्ही इथे पाहताय. 1 ओव्हर 11 धाबा आणि 1 फलंदाज बाद RR रायडर्स 11 व्हाल संघाचा. तर नेक्स्ट मॅच असेल टॉससाठी लगेच संपर्क करा. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतो. प्रदीप स्मृती 11 न्हावे विरुद्ध शिवाजीनगर प्रतिष्ठान. दोन्ही कॅप्टनला हा पहिला कॉल असेल. आपण लगेच टॉससाठी यायचंय. डीजे खूप आले खूप गेले नाही कोणी त्या सम करून शत्रूची तुमच्या करीला फलंदाज भूषण या फलंदाजानं तशीच इनिंग जर कदाचित RR रायडर्स 11 वाल संघाच्या कुठल्या एका फलंदाजानं साकारली तर हा सामना त्यांच्यासाठी हलका होऊ शकतो. गोलंदाजी मध्ये गोलंदाज आलेत जतीन गरत मॅन फ्रॉम नाभे संघाचा. बात आहे इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धाबा लागतात. त्या म्हणजे 17 विजयासाठी अजूनही 23 बॉल आणि 54 धाब्यांची गरज. तर प्रदीप स्मृती 11 नावे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी कॅप्टन ते अर्थातच शिवाजीनगर प्रतिष्ठानची टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधा. हवेत आहे बा मदतीने धाव फलकावरती धाबा लागतायत. ते एकूण 19 धाबा लागल्यात. विनेश ढोलकर जरी लवकर बाद झाले असले तरी मात्र या ठिकाणी एका फलंदाजाला शेवटच्या 30व्या बॉल पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. कारण एकंदरीत महागुरु MD गडगे सरांनी प्रणय विचार केला ना सेकंड इनिंग चेस करणाऱ्या धाबा ज्या आहेत त्या टीमला बेनिफिट आहे. याचं कारण एक की तुमच्याकडे कंपल्सरी तुम्हाला 5 बॉलर्स वापरायचे आहेत आणि कदाचित एका टीमकडे एक बॉलर पार्ट टाइम असतो आणि त्या गोलंदाजांवरती मोठी जबाबदारी. म्हणजे सेकंड इनिंग्स मध्ये तुम्हाला एखादा ना एखादा गोलंदाज नक्कीच कमजोर पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे कमजोर कोणालाही समजू नका. पाहूया कशा पद्धतीने हे दोन्ही संघ हा सामना मैदानावरती रंगवतील आणि प्रेक्षकांना आज मात्र जसे सामने हवेत तसेच तुम्हाला पाहायला मिळतील. फलकावरती 19 धाबा लागल्यात. प्रथमेश खेळतायत 4 चेंडूचा सामना केल्यानंतर 7 या धावसंख्येवरती आणि अक्षय खेळतायत 400च्या स्ट्राईक नंतर 8 या धावसंख्येवरती. इथे आकुटा तर प्रतिस्पर्धी नावी टीमचे कॅप्टन जॉन्टे आपण यावर टॉससाठी आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान ही नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं या ठिकाणी माइंड सेट केलंय फलंदाज अक्षय यांनी. षटकार आल्यानंतर सलग दुहेरी धाबा इथे
आणि 2 धाब्याच्या मदतीनं सलग 3 बॉलवरती इथे 3 दुहेरी धावा कंप्लीट करतायत. ते म्हणजेच फलंदाज अक्षय आणि प्रथमेश 2 धाब्याने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या 23 धावा. तर या जॉन्टी प्रतिस्फूर्ती नावे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या समेत शिवाजीनगर प्रतिष्ठानचे कॅप्टन सिद्धेश कोहली मॅम फ्रॉम गबान हे दोन्ही कॅप्टन असतील. आणि टॉस करण्यासाठी जेव्हा जेव्हा नावे खाडीमध्ये ही नावेच्या स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जाते त्या अर्थातच रोहित कडू साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा हा कौल केला जाईल. तर इथे धाव फलकावरती 2 धाब्यांच्या मदतीने धावा लागतायत. त्या म्हणजे 23 या धावसंख्येवरती 14.20 ची सरासरी राखायची होती आणि त्याच सरासरीची वाटचाल ठेवत असताना आता मात्र अक्षय मात्रेची ही जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत अक्षय यांनी या ओव्हर्स मध्ये 4 चेंडू फेस केलेत आणि 12 धावा कुठून काढल्यात. म्हणजे प्रथमेश यांना चांगली साथ देत आहेत आणि एखादं चांगली साथ देणं देखील गरजेचं असतं आणि तशीच इथे साथ देत असताना यावेळी बॅटची एज लागली होती. तर नक्कीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तब्बल 1 धाव इथे कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा लागतायत 24 या धावसंख्येवरती. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली असंच समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटत वाटचाल करेल दोन्ही संघांमध्ये तुम्हाला ही लढत ओव्हर द विकेट. षटके इथे कंप्लीट झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागतात धाव फलकावरती. त्या म्हणजेच 28 धावा धाव फलकावरती. 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. जय जिजाऊ जय शिवराय. 18 चेंडू आणि धाव फलकावरती धावा लागल्यात. 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तर पाणी घेऊन जायचं मैदानात. तर इथे पंच इशारा करतायत आपण पाणी घेऊन जायचं. चेतन आणि कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो की आपण हॅलो. तर
त्यांचंही सरचे स्वागत करूया. 71 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच 2 ओव्हर्स मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा झाल्या. त्या अर्थातच 28 जी 14.20 ची सरासरी राखायची होती ती सरासरी इथे राखत असताना हे दोन्ही हे संघ अर्थातच चेस करणारा संघ RR रायडर्स 11 वाल 17 बॉल आणि 43 धावांची गरज. अगदी मिडल स्टंप वरून जाणारा हा बॉल तिथे निर्धाव चेंडूची सांगता होते मनीष घरात ऍज अ ग्रेट ऑलराऊंडर. परंतु इथे बॅटिंग जशी हवी होती त्यांच्या माध्यमातून ती नेहल ऋत्वी 11 नावे टीमला तशी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून झाली नाही. आणि कदाचित कधी कधी असं होतं महागुरु की ज्या पद्धतीनं तुमची एक साईड चालत नाही बॅटिंग तेव्हा तुम्ही गोलंदाजींना परफॉर्मन्स देऊन खऱ्या अर्थानं तुमच्या प्रेक्षकांची आणि तुमच्या संघाची मन जिंकता यावी. ऑन साइड टॅप केलाय बॉलला तिथे मिड विकेटला डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत कपिल कोहली उचलतील एकाच ऍक्शन मध्ये तिथे एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या म्हणजेच 29 एक गडी बाद झाल्यानंतर विनय डोलकर हे लवकर बाद झालेत. फक्त 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात आणि त्याच्यानंतर विचार केलात डाव मात्र इथे सावरत असताना प्रथमेश कोहली आणि फलंदाज अक्षय म्हात्रे. तर नक्कीच या ठिकाणी विचार केला तर 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाज राईट आर्म विकेटने यावेळी शॉर्टकटचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं आम्हाला या संघावरती या नावेकरी गाव जिल्ह्यावरती आणि या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. फुल टॉस थँक्स. साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची नेहमी जिद्द असावी. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला तिथे क्षेत्ररक्षक तर इथे खऱ्या अर्थानं विचार केला लढत असेल याची नोंद घ्या. तुम्हाला यायचं टॉस करण्यासाठी जर मॅच संपल्यानंतर तुम्ही टॉस साठी आलात तर तुमचा सामना आम्ही 4 षटकांचा केलो. कमिटीने इथे इशारा दिलाय. तर नावेगाव
तर नावी टीमने दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि टॉस विनिंग कॅप्टन कॉंग्रॅच्युलेशन 5 बॉल त्याच्यासाठी नक्कीच होईल. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर खाडीचे आहेत कदाचित आणि या क्षणाला वेग घेऊन हा बॉल अगदी चालला होता परंतु बरोबर जज नाही करू शकले बॉलला आणि इथे एक धाव तोपर्यंत कंप्लीट होईल का पंचांचा पंच एकच धाव ना तिथे एकच धाव करत असताना या खेळाडूने तब्बल धाबा बनवला.
17 या धाव छाती फुगली आणि स्वराज्याचा उद्धारही झाला मानही आजचे प्रमुख पाहुणे